श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती स्वामीचरणी ज्यांची भक्ती, त्यांची नाही पुनरावृत्ती. पद पावती कैवल्य निर्विकार स्वामी मूर्ती, लोकाम चमत्कार दाविती. काही वर्षे करुणी वस्ती, मंगळवेळी सोडिले मोहळा माझी वास्तव करी. तापाटोळ झाले भक्त, तेथीचे साकाले वृत्त. अल्पमती केवी वरणू सवे घेऊनी स्वामीसी, टोळ जाती अक्कलकोटासी. अर्धमार्गावरुनी टोळासी, मागे परतणे भाग पडे. टोळ गेली या परतोनी, स्वामी चालते उठूनी. बहुत वर्जिले सेवकांनी, परीनच मानिले त्याम. तेथून या निघाले अक्कलकोटाप्रती आले. ग्रामद्वारी बैसले यतिराज स्वच्छेने. तेथे एक विग्रह होता, तो करी तयांची थट्टा. परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळापाचे गृहाप्रती. स्वामीसी जाणून ईश्वर मूर्ती, चोळापा करी आदर. योगादिगाय काही चोळापाने केले नाही, परी भक्तिस्तव पहा. स्वामी आले सदानते, तयाची देखून या भक्ती. स्वामी तेथे भोजन करीती, तेव्हा चोळापाचे चित्ती. आनंद झाला बहुसळा. तैपासूनी तयांचे घरी राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस चाकरी चोळापा करी अधिकाधिक. तेव्हा राजपदाधिकारी मालोजी राजे गादीवरी. दक्ष असूनी कारभारी, परमज्ञानी असती जे. चोळापाचे गृहाप्रती आले कोणी एक यती. लोका चमत्कार दाविती. गावात मात्र पसरली, लोकांमजी पसरली मात. नृपासी कळला वृत्तांत, की आपुल्या नगरात यती विख्यात पातले. वार्ता ऐसी ऐकोनी राव बोलला काय वाणी. गावात यती येवानी, फार दिवस झाले परी आम्हा श्रुत पाही. आजवरी जाहिले नाही, आता जाऊनी लवलाही. भेटूया तया यतीवर या, परी ते केवळ अंतर्ज्ञानी. ऐसी वार्ता ऐकली कानी, हे सत्य तरी एवोनी. आताच देती दर्शना, राव मुखातून वाणी निघाली. तोची यतीमूर्ती पुढे नेली. सकल सभा चकित झाली, मती गुंगली रायाची. खून पटली अंतरी, स्वामी केवळ अवतारी. अभक्त पळून गेली, दुरी चरणी भक्ती जडिली. ते सकळ सभा आनंदली, समस्ती पाऊले वंदिली. षोडोपचारे पूजली स्वामी मूर्ती रूपनाय. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्रकृत कथा संपत, प्रेमळ भक्त परिसांत. तृतीय अध्याय गोड हा. स्वामी राजापर्णमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगरा प्रवेशे तृतीय अध्याय.